हॅलो जी, नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. तर आजचा विषय आहे, तुम्ही आता फलकावरती बघितलं असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन बेसिकली कसं काम करतं ह्याच्यावरती आज आपलं डिस्कशन होणार आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, त्याचे काही मी पॉइंट्स किंवा काही मुद्दे मी काढलेले आहेत, ते तुम्हाला वाचून दाखवतो. सर्वप्रथम आहे सकारात्मक सोच. नेक्स्ट आहे स्पष्ट लक्ष असलं पाहिजे तुमचं. तिसरं आहे कल्पना करणे. चौथा आहे विश्वास ठेवणे. कृतज्ञता म्हणजे चौथा आहे कृतज्ञता, ते पुढे सांगेन मी तुम्हाला. त्याच्यानंतर सकारात्मक भावना पण तुमची असली पाहिजेत. कार्य करणं म्हणजे आता तुम्ही त्याच्यावरती ऍक्ट करणार. ठीक आहे. नकारात्मक विचारापासून वाचणे किंवा दूर राहणे. 9वा आहे धैर्य ठेवणे. आणि 10वा आहे हा निरंतरता. हा सर्वात मोठा मुद्दा आहे याच्यामध्ये. ऍक्च्युली तसं बघायला तर या सगळ्याच गोष्टी तुम्हाला लागू होतात. तर आपण आता सुरुवात करूया. सकारात्मक सोच. सकारात्मक सोच म्हणजे काय, कोणता एखादा विचार तुमच्या मनामध्ये आला तर त्याच्याबद्दल कायम तुम्ही पॉझिटिव्हिटीनं विचार केला पाहिजे. नेगेटिव्हिटी त्या विचारामध्ये जर किंतु परंतु असे शब्द त्या विचारामध्ये झालं नाही तर हा विचारच करणार नाही. जे मी करतोय ते बरोबर आहे आणि ते बरोबर होणारच, हे तुमच्या लक्षामध्ये असलं पाहिजे. आणि तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्ही तुमच्या भावना सुद्धा तशाच झाल्या पाहिजे की एक काम मी हे करतोय तर हे परफेक्ट काम होणारच. ह्याला बोलतात सकारात्मक सोच. तर सकारात्मक सोच म्हणजे नेहमी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा मी जो विचार करतोय तो विचार कायम पॉझिटिव्ह आहे आणि तो बरोबर आहे. हा एक मिनिट. सॉरी, थोडासा व्यत्यय आला. तर सकारात्मक सोच म्हणजे जे तुम्ही विचार कराल ना ते कायम पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. आणि तुमची थिंकिंग आहे ना, जे तुम्ही ध्येय लक्षात केले, लक्ष निर्धारित केले, त्याच्यावरती तुमचं फोकस असलं पाहिजे. त्याला सकारात्मक सोच. आणि ते तुम्ही असा निर्धार करणार की ते 100% पूर्ण होणार. ह्याला बोलतात सकारात्मक सोच. ठीक आहे. सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. ठीक आहे. आता हे स्पष्ट लक्ष असणे. तुम्हाला एखादी कोणती गोष्ट करायची आहे ती तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर असली पाहिजे की मला हे करायचं आहे. त्याच्यामध्ये डायव्हर्शन नसलं पाहिजे. ह्याला स्पष्ट लक्ष बोलतात. स्पष्ट लक्ष म्हणजे उदाहरणामध्ये मला एखादी नोकरी घ्यायची आहे, तर ती कोणत्या फील्डमध्ये असेल, ही फील्ड आहे, आता 1000 फील्ड आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या फील्डमध्ये तुम्हाला जायचं आहे, ती फील्ड आहे ना, ते लक्ष ना तुमचं स्पष्ट असलं पाहिजे, क्लिअर. तुम्हाला पिक्चर क्लिअर असलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे लक्ष लक्ष स्पष्ट असलं पाहिजे. स्पष्ट आहे. आणि मला जर नोकरी करायची ती कोणत्या फील्डमध्ये, डॉक्टर करायचं आहे, पोलिसमॅन व्हायचं आहे, किंवा आणखीन कोणत्या फील्डमध्ये काम करायचं आहे, ते तुम्हाला स्पष्ट असणं गरजेचं आहे. त्या उद्देशानंच तुमचे थॉट्स आहेत ना, तुमचे विचार आहेत ना, त्या पद्धतीने ते प्रबल होत राहतात. तर तुमचं लक्ष क्लिअर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट. तिसरं, कल्पना करणे म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणे. समजा एखादा एम्प्लॉई आहे, एक्झाम्पलसाठी एक एम्प्लॉई आहे, तो काय थॉट क्रिएट करणार की मी ह्या कंपनीमध्ये काम करतोय, ह्या कंपनीमध्ये मी डेली ऑफिसला जातोय. तो स्वतःला ना त्याच्या भावना स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. त्याने महसूस केलं पाहिजे की मी आता आज मी ऑफिसमध्ये गेलोय, ऑफिसमध्ये बसून मी काम करतोय. किंवा एखादा पोलीस भरतीसाठी त्या उद्देशाने एखादा विद्यार्थी काम करत असेल तर त्यांना असं महसूस केलं पाहिजे की मी बाबा एक्झाम दिली आहे आणि मला 100% विश्वास आहे की माझी एक्झाम मी क्लिअर करतोय. आणखीन दुसरी गोष्ट, त्याने असं स्वतःला महसूस केलं की मी आता भरती झालोय, मी आता वर्किंग आहे, हे त्याने महसूस केलं पाहिजे. कारण तुमची कल्पनाशक्ती ना, व्हिज्युअलायझेशन आहे ना, तुम्हाला मदत करतं. आणि युनिव्हर्सला एक मेसेज जातो की बाबा हा ह्याला हे हवं आहे, किंवा युनिव्हर्स तुम्हाला ते त्या उद्देशाने तुम्ही जे भावना युनिव्हर्समध्ये पाठवता किंवा तुमचे जे विचार आहेत ना, ते व्हायब्रेशन युनिव्हर्समध्ये जातं आणि रिफ्लेक्ट होऊन रिटर्न तुमच्यापर्यंत त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदत करते. ही गोष्ट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून पर्यंत जाण्यासाठी मदत करते. कल्पनाशक्ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तिसरी गोष्ट आहे विश्वास. तुम्ही डाऊट करू नका कुठल्या गोष्टीवरती. जे तुम्ही विचार करताय, जे तुम्हाला हवं आहे, ते तुम्ही हासिल करणार, हे 100% आहे. ते तुम्हाला मिळणार. पण केव्हा, जर तुमचा विश्वास दृढ असेल तर, किंवा तुमच्या विश्वासामध्ये कोणतेही डाऊट नसले पाहिजेत. ते झालं तर बरं, नाही झालं तर काय करायचं, आणि नाही झालं तर परत मी पुढे काय करू, हे डाऊट तुमच्या मनामध्ये आले नाही. कोणतं बी काम, चाहे कोणतं बी असू दे, तुमच्याकडे जे काही काम आहे ते कोणतंही काम असू दे, पण त्या कामामध्ये तुमच्याजवळ 100% विश्वास असला पाहिजे. 100% त्या काम तुम्ही जे करताय त्याच्यावरती तुम्हाला 100% विश्वास असला पाहिजे. ज्यावेळी तुमचं 100% त्या विश्वासावरती, त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवाल ना,
त्यावेळी तुमचे हे वरचे पॉइंट्स आहेत ना, सकारात्मक सोच, स्पष्ट लक्ष, कल्पना करणे म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी मदत करत असतात. म्हणून तुमचा विश्वास दृढ असला पाहिजे, 100% तुमचा विश्वास असला पाहिजे. त्याच्यानंतर कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड काय, आजपर्यंत आपल्या लाईफमध्ये जे काय घडलंय, जे आपल्याजवळ आता आहे, समजा माझ्याजवळ एक कार आहे, तर मी देवाला थँक्यू युनिव्हर्स मला कार घेऊन दिल्याबद्दल. किंवा माझ्याजवळ एक जॉब आहे, थँक्यू युनिव्हर्स माझ्याजवळ तुम्ही आज माझा एक चांगली जॉब आहे, मी एका MNC मध्ये काम करतोय, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. कृतज्ञता म्हणजे काय, ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार. तुम्ही हे डेली केलं पाहिजे. आता एक्झाम्पलसाठी मला देवाने 2 डोळे दिले, देवाने डोळे दिले म्हणून मी हे जग पाहिलं, हा संसार पाहिला, ह्याच्यासाठी धन्यवाद देवा. मी आज झोपेतून व्यवस्थित उठलो, देवाला प्रार्थना करतोय की आज मला झोपेतून चांगलं. तर काही लोक असे आहेत की रात्री झोपले की दुसऱ्या दिवशी तिकडेच हाय, त्याच्यासाठी धन्यवाद द्या. चांगली पत्नी भेटली त्यासाठी धन्यवाद, मुलं दिलेत त्याच्यासाठी धन्यवाद, घर दिले, स्वतः तुम्ही जेवताय, अशा अनेक गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये. किंवा तुमच्याजवळ आता ऑलरेडी तुमच्यासाठी माझ्याजवळ चांगला शर्ट आहे त्याच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद द्यायला विसरू नका. ग्रॅटिट्यूड केल्यामुळे ना युनिव्हर्सला एक मेसेज जातो की बाबा ह्या माणसाला हे दिल्याबद्दल ह्याच्या मनामध्ये समाधान आहे. हा समाधान सर्वात मोठं महत्व. ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार. प्रत्येक गोष्टीला तुम्ही आभार व्यक्त करा. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आभार व्यक्त करा. आभार व्यक्त केल्यामुळे काय होतं की युनिव्हर्सला एक मेसेज जातो की ह्या माणसाला मी हे दिले आणि त्यासाठी तो समाधानी आहे, त्या कामामध्ये तो समाधानी आहे, जे त्याला भेटलं त्याच्यामध्ये तो खुश आहे, हे युनिव्हर्सला मेसेज जातो. युनिव्हर्सला याने ब्रह्मांडाला, परमपिता परमेश्वराला, आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने त्यांना उच्चारतो किंवा त्यांना पुकारतो, त्यालाच आपण युनिव्हर्स म्हणू शकतो, ब्रह्मांड म्हणूया आपण, किंवा परमपिता परमेश्वर. तर त्यांना धन्यवाद देतो की बाबा तुम्ही या धर्तीवरती मला पाठवलं. माझ्याकडे आता माझी स्वतःची गाडी आहे, माझं ऑफिस आहे, माझी कंपनी आहे, माझी फॅमिली आहे, मला मुलं आहेत, मला शरीरानं सुदृढ ठेवलं देवानं, याच्यासाठी धन्यवाद. हे ग्रॅटिट्यूड ना तुमच्या लाईफमध्ये बऱ्याच काम करत आहे. हे ना खूप काम करतं तुमच्या लाईफमध्ये. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला युनिव्हर्स जे तुम्हाला हवं आहे तो सिग्नल देतो की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही धन्यवाद जर आभार व्यक्त करत असाल प्रत्येक गोष्टीचे. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा की सकाळी उठून रिक्षातून स्टेशनला गेला तर त्याला तुम्ही धन्यवाद दिला, थँक्यू भाई मला इथपर्यंत पोहोचवलं. किंवा मार्केटमध्ये गेला, काही गोष्टी घेतल्या तुम्ही मार्केटमधून, कोणतीही वस्तू, मोबाईल घ्या, कोणतीही वस्तू घ्या, भाजीपाला घ्या, काही पण घ्या तुमच्या लाईफमध्ये जे तुम्हाला गरजेचं आहे, त्यांना थँक्यू म्हणजे ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार. हे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये ह्याचे प्रमाण जास्त वाढेल ना, ज्यावेळी धन्यवाद, ग्रॅटिट्यूड हे गोष्टी तुमच्या लाईफमध्ये परत तुम्ही जर असं नॉर्मली बघायला गेलं तर दिवसामध्ये तुम्हाला 100,000 वेळा थँक्यू बोलायची वेळ येईल. इतक्या गोष्टी आहेत तुमच्याजवळ. शर्ट आहे चांगलं माझ्याजवळ, धन्यवाद. माझी दृष्टी चांगली आहे, धन्यवाद. माझे विचार पॉझिटिव्ह आहेत, धन्यवाद. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही धन्यवाद बोलू शकता. आणि जेवढे तुम्ही ग्रॅटिट्यूड कराल, जेवढे तुम्ही ह्या गोष्टीवरती लक्ष द्याल, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्याल, तेवढं तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येत जाईल. कारण इथूनच सुरुवात होती. सर्वात महत्वाचं हेच आहे, ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार. ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या. सकारात्मक भावना म्हणजे जे तुम्हाला आता एखादी वस्तू तुम्ही आणला किंवा एखादी ऑलरेडी तुमच्याकडे आहे त्याच्याबद्दल चांगला विचार करणे. मला जे भेटलं त्याच्यासाठी खूप धन्यवाद आहे. ही माझी वस्तू मी किती दिवसापासून अपेक्षा करत होतो आणि ती मला आता भेटली. आणि ही तुमची एक्सप्रेस तुमच्या भावनेमधून झालं पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या भावनेमधून एक्सप्रेस झाल्या पाहिजेत. आणि ज्यावेळी तुम्ही तुमची ज्यावेळी भावना सकारात्मक होईल ही गोष्ट, त्यावेळी युनिव्हर्सला एक मेसेज येतो की जे मी ह्याला दिलं, म्हणजे परमपिता परमेश्वराला, एक सिंपलची गोष्ट आहे, त्याला एक मेसेज जातो की बाबा ह्या व्यक्तीला जे मी दिलं त्यासाठी तो समाधानी आहे. आणि हे त्याच्या भावनामधून एक्सप्रेस होते. तो आनंदी देवाला धन्यवाद देतो की बाबा माझ्याकडे हे नव्हतं, ही गोष्ट माझ्याकडे आज आली, याच्यासाठी देवाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. ह्या भावना आहे ना तुमच्या पॉझिटिव्ह असल्या पाहिजे. असं नाही तुमच्या शंका नाही आल्या पाहिजे. भावनेमधून तुमच्या शंका सुद्धा दिसू शकतात. किंवा सकारात्मक भावना ही नेहमी तुमच्याकडे निरंतरतेमध्ये, तुमच्या कामामध्ये निरंतरता आली पाहिजे. आणि ती तुमच्या भावनेद्वारेच युनिव्हर्स तुम्हाला कनेक्ट होऊ शकतं. कारण जेव्हा तुमची पॉझिटिव्हिटी कोणतंही एखादं
एक गोष्ट तुमच्या समोर, समजा की तुमच्या घरामध्ये मुलं आहेत आणि चुकून त्याच्या हातातून पाणी सांडलं, तर त्याला ओरडा घालून काही फायदा नाही. ती तुमची सोच आहे ना, किंवा तुमचे व्हायब्रेशन लो करतं. ज्यावेळी तुम्ही जोरात आवाजानं ओरडता ना, त्यावेळी तुमची व्हायब्रेशन लो होतं. आणि जेवढं तुम्ही कूल राहता, शांत राहता, हाँ ठीक है, जो हुआ वो ठीक है, बस करो अभी इसको, बस करो, इधर ही रुक दो, ठीक है चलो कर देंगे हम लोग, तू हट जा भाई मैं कर लेता हूं, ही पोहोचतो. ह्याला बोलतात भावना एक्सप्रेस करणे. ज्यावेळी तुम्ही असं जे घडलं ते ठीक आहे, लेट गो, लेट गो करायला शिकाल ना, ज्यावेळी निगेटिव्हिटी तुमच्या समोर येते आणि लेट गो करायला शिकाल ना, हे खूप महत्वाचं आहे. लेट गो, लेट गो. कोणतीही गोष्ट निगेटिव्ह तुमच्या समोर झाली, त्या गोष्टीला लगेच लेट गो, कारण ती परत तर येणार नाही आहे. त्याच्यावरती ओरडून काय ते ठीक होणार आहे का? नाही होणार आहे. ते तसंच राहणार. उगीच ताट घेऊन आपटलं, पाणी सांडलं म्हणून त्याच्यावर ओरडणे किंवा जोराजोरानं आपटाआपटी करणे, हे तुमचं स्वतःचं व्हायब्रेशन लो व्हायब्रेशन होतं. आणि हाय व्हायब्रेशन केव्हा ना, तुम्ही हॅपीनेसकडे जा. तुमची व्हायब्रेशन हाय तेव्हा होणार जेव्हा तुम्ही हॅपीनेसकडे जाल. हॅपीनेस जेवढं तुमच्या लाईफमध्ये वाढेल, तेवढी तुमची ग्रॅटिट्यूड काम करेल. आणि ग्रॅटिट्यूड हे सुरू झालं की हे तुमचं 100% सुरू होणार. हॅपीनेस ग्रॅटिट्यूडमुळेच तुमच्याकडे येते. तुमची विचारधारा बदलते आणि विचारधारा ज्यावेळी बदलेल, ऑटोमॅटिकली तुमच्याकडे हॅपीनेस येईल. हॅपीनेस नंतर भावना. तुम्हाला समजलं, जर कुठली गोष्ट अनपेक्षित घडली तर लेट गो करायला शिका. ती गोष्ट लेट गो करायला शिका. लेट गो करायला शिकला तर तुमची सगळी कामं पूर्ण होतात. आता राहिली तुमचे सकारात्मक विचार, कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड, विश्वास ठेवणं, जे कार्य करतात त्याच्यावरती 100% विश्वास ठेवणं, कल्पना करणं, व्हिज्युअलायझेशन करणं, त्याच्यानंतर लक्ष तुमचं स्पष्ट असणं. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. सकारात्मक सोच, कायम पॉझिटिव्ह विचार करणे. नेगेटिव्ह थॉट तुमच्या मनामध्ये आलाच नाही पाहिजे. नेगेटिव्ह थॉट तुमच्यामध्ये केव्हाही आला नाही पाहिजे. आणि हे ज्यावेळी तुम्ही कराल ना, त्यावेळी तुमच्यामध्ये अद्भुत आतल्या तुमच्या विचारामध्ये बदल होईल. तुमची प्रत्येक सोच आहे ना, वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करेल. आणि हेच तुम्हाला पुढे ऍक्शन करते वेळी, म्हणजे समजा एक एक्झाम्पल साठी, ऍक्शन म्हणजे कार्य करणे, ऍक्शन घेणे. समजा तुम्ही एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रॅक्टिस करताय, किंवा आता तुम्ही एखादा अभ्यास तुमचा सुरू आहे परीक्षेचा, स्पर्धा परीक्षेचा म्हणा किंवा रेग्युलर परीक्षेचा म्हणा, विद्यार्थ्यांसाठी सांगतोय किंवा इतर लोकांसाठी पण हे एक्झाम्पल आहे. तर ज्यावेळी तुम्ही तुमची परीक्षेची तयारी करता, त्यावेळी तुम्हाला हे ऍक्शन करते वेळी ना, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला असतात. आणि ज्यावेळी तुम्ही ऍक्शन घेता, त्यावेळी ह्या सगळ्या हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड, धन्यवाद, आभार, सकारात्मक, विश्वास, व्हिज्युअलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी इथे कार्य करत असतात. ह्या कार्यामध्ये करत असतात. ऍक्शनमध्ये तुमचं हे सगळं ऑटोमॅटिक होत असतं. आणि ज्यावेळी ऍक्शन करता, ते तुम्हाला सकारात्मकता 100% आढळून येते. आता नकारात्मक विचार बी असतात माणसाच्या मनामध्ये. नकारात्मक विचार 99% माणसाच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात. ते म्हणजे नकारात्मक विचारापासून वाचणे. 100% कोणतीही गोष्ट, अरे ते मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तिकडे मी इंटरव्ह्यूला गेलो आणि माझे नाही झालं, सिलेक्शन नाही झालं तर, हा तुम्हाला विचार करायचा भाग, हा तुमचा भागच नाहीये. नाही झालं तर हा तुमचा भागच नाही. तुम्हाला एवढंच माहिती पाहिजे की माझं होणार, 100% काम होणार. तेव्हा तुमच्या मनामधून हॅपीनेस आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निघणार. तुमच्या भावना ज्या आहे ना, पॉझिटिव्ह होत राहणार. आणि तुम्हाला ग्रॅटिट्यूड, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती पडलं, ग्रॅटिट्यूड केल्यानंतर माणूस हॅपीनेसकडे जातो 100%. आणि हॅपीनेस केल्यानंतर तुम्हाला नकारात्मक विचारापासून सुट्टी मिळते. हा विचार करायचाच नाही आपल्याला, नकारात्मक विचार घ्यायचेच नाहीत आपल्याला. कोणतीही गोष्ट, एखादी गोष्ट मी करतोय तर आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आणि ते कार्य सुरू करायच्या अगोदर आपल्याला त्या गोष्टीबद्दल व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात केली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं, म्हणजे शांत राहणे किंवा ती गोष्ट विचार करणे, ती कशा पद्धतीने मी करू शकतो, किती चांगल्या पद्धतीने मी ती कार्य ना करू शकतो, हे तुम्हाला ज्या दिवशी कळलं ना, त्या दिवशी तुमच्या मनामध्ये हे विचार आहे ना नकारात्मक, नकारात्मक विचार तुमच्याकडे येणारच नाही. हे जेवढे होतील ना, तेवढे गायब होतील ना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. नकारात्मक विचारापासून कायम वाचणे गरजेचं आहे. मग ते तुम्ही मार्केटमध्ये घ्याल, तिकडे जाऊन तिथे काय होईल, किंवा घरामध्ये आपल्या वयोवृद्ध माणसं असतात तेव्हा तिथे पण काय होऊ शकतं, किंवा लहान मुलं असतात त्यांच्याकडून होऊ शकतं, तुमच्या ऑफिसमध्ये होऊ शकतं. प्रत्येक माणसाचे थॉट आहेत ना वेगवेगळे आहेत, आणि कोण किंवा काय बोलून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. त्यावेळी तुम्हाला लेट गोचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध करते, आणि 99% हेच होत असतं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या विरोधातच होत असते, त्यावेळी तुम्हाला हे लेट गो
करता आलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही लेट गो, अशा नकारात्मक विचारांना लेट गो, जाऊ दे. आता तुम्ही एखादं कार्य हातात घेतलं, अरे त्याने केलं होतं, त्यानं करून फेल झाला तो, परत तू तेच करतोयस, ते करून काही फायदा नाहीये, ते करून काही फायदा नाही, सोडून घ्या. हा नकारात्मक विचार आहे. तुम्ही एखादा प्लान केला आणि त्याच्यावर ऍक्शन घेतला, त्याच्यावरती ऍक्शन घेतला. तुमचा असा एक मित्र येईल, तुमचा कोणतरी, आणि बोला, अरे त्या एका मित्राने केलं होतं आणि लगभग त्यानं 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते त्याच्यामध्ये, पण तो प्लान त्याला वर्कआउट केला त्याने त्याच्यावरती, पण ते काम नाही केलं. तर हा मला काही योग्य वाटत नाही. पण ह्याला माहित, जो तुम्हाला सांगतो ना तुमचा मित्र, हा मित्र आहे तुमचा, ह्याला माहिती नाहीये की तुम्ही त्याची किती तयारी केली आहे. ह्या मित्राला माहितच नाही तुमच्या की तुम्ही ह्या प्लॅनवरती किती मेहनत घेतली आहे आणि किती त्याच्यामध्ये परफेक्शन केलंय. तर असे येऊन तुम्हाला काहीतरी सांगितलं ना, एखाद्यानं सांगितलं, तर त्याला करायचं लेट गो. हा ठीक आहे, ओके भाई, ठीक आहे, सांगितल्याबद्दल धन्यवाद, लेट गो. त्याला सोडून द्यायचं, पण आपलं काम निरंतरता करायचं. ह्यालाच बोलतात, असे मित्र येऊन किंवा कोणतरी येऊन तुम्हाला बोलेल, त्यालाच बोलतात नकारात्मक विचार. हे जे नकारात्मक विचार आहेत ना तुमचे, हे अशा ठिकाणाहून येत असतात तुमच्याकडे. तर ह्या गोष्टी लेट गो करायचा आणि आपल्याला स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आपण एखादी गोष्ट करत असतेवेळी ती पूर्णपणे व्हिज्युअलाइज झाली पाहिजे, आपल्या डोळ्यासमोर ते आलं पाहिजे की मी हे असं असं प्लॅनिंग न करणार आहे. त्याची योजना पूर्ण तुमच्या लक्षात असली पाहिजे. त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट होत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यावेळी तुमचं हार्ट, तुमचं हृदय, तुमचे सोच पूर्ण हॅपीनेस मूडमध्ये गेली पाहिजे. ग्रॅटिट्यूड निरंतरता तुमच्याकडे असले पाहिजे. धन्यवाद देणं, आभार व्यक्त करणं, एखाद्या मित्रानं तुम्हाला चांगली गोष्ट सांगितली किंवा तुमच्या नजरेत कोणती गोष्ट आली किंवा तुमच्या लाईफमध्ये अशी काही गोष्ट चांगली घडली, तर त्यावेळी ग्रॅटिट्यूड करणं, धन्यवाद देणं, ह्या गोष्टी सगळ्या झाल्यानंतर त्याच्यानंतर उरतं ऍक्शन झाल्यानंतर उरते ती धैर्य. एखादं काम केल्यानंतर त्याचा रिझल्ट तुरंत मिळणं असंभव आहे. तुरंत रिझल्ट कुठल्याही गोष्टीचा कधीही भेटत नाही. आणि जर तो भेटत असेल तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये होऊ शकतं, नाही असं नाही, होऊ शकतं तुरंत रिझल्ट, पण जास्त करून धैर्य ठेवणं गरजेचं आहे. एखादं काम तुम्ही केला, त्याची वेट करणं. आता आज बीज टाकलं जमिनीमध्ये म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी काय त्याला बीज वरती येत नाही, त्याला बी 2-3 महिने वेट करावं लागतं. तर धैर्य ठेवणं तुमचं काम आहे. बीज टाकणं, पाणी देणं, खत देणं, बस. ह्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ती निसर्गावर आहे, याने युनिव्हर्सवरती आहे, या ब्रह्मांडावरती आहे, परमेश्वराच्या हातात आहे, तुमच्या हातात काय नाही. त्यावेळी धैर्य ठेवणं, स्वतःवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. आणि हे तुम्ही इथे करू शकता. हे धैर्य ठेवल्यानंतर तुमच्या कामामध्ये 10वा पॉईंट आहे आणि शेवटचा पॉईंट आहे तुमच्या कामामध्ये निरंतरता. एखादी गोष्ट करत असतेवेळी पुन्हा पुन्हा रिपीट करणं, त्या गोष्टीवरती पूर्ण फोकस करणं, त्या गोष्टीमध्ये हे माझ्या हातामधलं शेवटचं काम आहे, जे आज मी करणार आहे हे शेवटचं काम आहे असं समजून त्याच्यामध्ये फोकस करून तुम्ही जर त्या कामामध्ये निरंतरता ठेवला, आज जिमला गेलो आणि उद्या माझी बॉडी झाली असं नाही होणार. त्याच्यासाठी मी 3 महिने किंवा 6 महिने वेळ द्यावा लागणार आणि पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येणारच नाहीये. काम तुम्ही निरंतर 3 महिने जिम करायला, त्यावेळी तुम्हाला थोडंसं फील होईल की बाबा मी आता करतोय जिम, मला काहीतरी थोडंसं शरीर माझं वेगळं वाटतंय किंवा माझी भावना पॉझिटिव्ह होतात, माझी व्हायब्रेशन्स मी कायम पॉझिटिव्ह देतोय किंवा मला काम करते वेळी फुर्ती येते, जोशीला पण येतो. हे 3 महिन्यामध्ये तुम्हाला, 6 महिन्यानंतर हळूहळू त्याचा रिझल्ट तुमच्या समोर येईल. 6 महिने गेले की तुमच्या लक्षात येईल की मी हे 6 महिने घालवले, मेहनत केली आणि तिच्यामध्ये निरंतरता ठेवली, कंटिन्युअस, मी ब्रेक नाही केली. माझी जी कामाची फ्रिक्वेन्सी आहे ना ती ब्रेक नाही केली, निरंतर मी करत राहिलो आणि 6 महिन्यामध्ये मला हा रिझल्ट आला. एक दिवसामध्ये जिम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बॉडी बनणं हे पॉसिबल नाही आहे आणि ते होणारच नाही आहे. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्टच येणार नाहीत. रिझल्ट केव्हा येणार? तुम्ही ते निरंतर काम करत राहिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येणार. अशी ही प्रक्रिया, लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही प्रक्रिया आहे. ह्या काही फलक मी ह्याच्यामध्ये फलकावरती लिहिलेले आहेत. ह्या 10 पॉईंट आहेत. आता ही सुरुवात आहे, याच्यानंतर पुढे बघूया आपण कसं करतोय. तर कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या टायमामध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पुन्हा येतील. थँक्यू, धन्यवाद.